सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, ज्या गोष्टीची आपण सगळेजण वाट बघत होतो, दादा आमचं कॅपराऊंडचे शेड्यूल कधी डिक्लेअर होणार आहे, तर फायनली आता सीड सेलनी हे कॅपराऊंडचे शेड्यूल आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. आधी आपल्याला सीड सेलनी फक्त डेट दिली होती की तुमची कॅपराऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार आहे, जे आपल्याला सगळ्यांना माहिती होतं की 14 तारखेपासून आपली कॅपराऊंडची प्रोसेस सुरू होणार आहे. बट आपल्याला पूर्ण शेड्यूल प्रोव्हाइड नव्हतं केलं. नक्की हे रजिस्ट्रेशन कधीपर्यंत सुरू असेल, परत त्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय टाईम पिरियड असेल, आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी येईल, आपली फायनल मेरिट लिस्ट कधी येईल, तर हे आपल्याला शेड्यूल प्रोव्हाइड नव्हतं केलं. बट आता फायनली सीड सेलनी हे शेड्यूल आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे. जर तुम्ही सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलात, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन, ते तुम्ही चेकआउट करा. आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता, इकडे सगळी तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. हे सगळे तुम्हाला शेड्यूल दिलं आहे. तुम्ही जे इम्पॉर्टंट डेट्सवर गेलात, ते इम्पॉर्टंट डेट्सवर सगळे तुम्हाला शेड्यूल बघायला मिळेल. नक्की तुमचं शेड्यूल कधीपासून सुरू होणार आहे, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किती टाईम असणार आहे, हे भरपूर तुम्हाला इकडे इन्फॉर्मेशन दिली आहे. ही सगळी आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. एक PDF मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या PDFमध्ये पण ही सगळी इन्फॉर्मेशन करेक्टली दिलेली आहे. प्लस जर तुम्ही इकडे बघितलं होम सेक्शनमध्ये, नोटिफिकेशन सेक्शनमध्ये इकडे तुम्हाला एक लिंक बघायला मिळेल, ॲडमिशन नोटीस. या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर एक अशी PDF ओपन होईल. आता ह्या PDFमध्ये भरपूर काय काय इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली आहे, तर आपण ती पूर्ण रीड करूया. जे पण की इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत हे सगळे मी तुम्हाला सांगणार आहे. आता जर तुम्ही या PDFला खाली स्क्रोल डाऊन केलं तर सिम्पली सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे तुम्हाला दिलेला आहे. आता जर तुम्ही खाली अजून स्क्रोल डाऊन केलं तर खाली तुम्हाला ना काय काय फीज बघायला मिळेल, की नक्की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना किती फीज तुम्हाला पे करावी लागेल. तर तुम्ही इकडे एक लक्षात घ्या की तुम्हाला काय फीज पे करावी लागणार आहे. Candidates who have registered for MSTCD 2024 are not required to pay any fees for the registration for admission. आता ज्या पण मुलांनी MSTCD 2024ची एक्झाम दिली असेल, आपण सीडची एक्झामच्या वेळेस आपण काही फी पे केली होती. सो ज्यांनी पण सीडची एक्झाम दिली असेल तर त्या मुलांना ॲडमिशनचा फॉर्म फिलअप करताना कुठलीही फी पे करावी लागणार नाही आहे. बट जी पण मुलं JEE थ्रू काय ॲडमिशन घेणार आहेत तर त्यांना फी पे करावी लागेल. हावेवर अदर कॅन्डिडेट्स हू हॅव ऑप्टेंड स्कोर विच इज व्हॅलिड फॉर ॲडमिशन इन ॲकॅडमिक इयर 2024-25 इन JEE मेन नीट, म्हणजे जर तुम्ही फार्मसी वगैरेमध्ये असाल तर तुम्ही नीटची एक्झाम दिली असेल, अँड हॅव नॉट रजिस्टर फॉर MSTCD, म्हणजे तुम्ही JEEची एक्झाम दिली आहेत बट तुम्ही CETसाठी रजिस्टर केलं नव्हतं, तर तुम्हाला फी पे करावी लागणार आहे. आता तुम्हाला किती फी पे करावी लागेल तुम्ही ते चेक करू शकता. जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 1000 रुपीज फी आहे ती पे करावी लागेल. आणि जर तुम्ही इतर कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल, जशी तुमची इथे कॅटेगरी मेन्शन केलेली आहे, जर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला इथे 800 रुपीज फी पे करायला लागणार आहे. आता ही त्याच मुलांना पे करायला लागणार आहे ज्या पण मुलांनी MSTCDची एक्झाम दिली नव्हती. जी पण मुलं JEE मेन किंवा नीटच्या बेसवरती ॲडमिशन घेणार आहेत त्याच मुलांनी ते फी पे करावी लागणार आहे. MSTCDच्या मुलांना पे करावी लागणार नाही आहे. आता ह्याच्या खाली आपल्याला पूर्ण शेड्यूल इथे दिलेलं आहे. आता नक्की काय तुमचं शेड्यूल असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाईम पिरियड काय आहे, तर आपण सगळं स्टेप बाय स्टेप इथे बघूया. तर सगळ्यात पहिले ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा टाईम पिरियड काय आहे, तर ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा टाईम पिरियड हा 14 जुलैपासून ते 24 जुलैपर्यंत असणार आहे. जसं मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला मिनिमम 10 दिवस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी. तर तसंच तुम्हाला 10 दिवस इकडे प्रोव्हाइड केले आहेत. 14 जुलैपासून ते 24 जुलैपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायला इथे टाईम प्रोव्हाइड केलेला आहे. 24 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. बट मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही पहिल्याच दिवशी फॉर्म फिलअप नका करू, म्हणजे आज तुम्हाला लगेच फॉर्म फिलअप करायचा नाही आहे. उद्यापासून तुम्ही फॉर्म फिलअप करायला सुरुवात करा. नक्की तुम्हाला फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, काय काय डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहेत, ह्याच्यावर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे. तर त्या व्हिडिओचं तुम्हाला वेट करायचं आहे. लगेच तुम्ही घाई करायची नाही आहे. वेबसाईटवर काय काय ग्लिचेस असू शकतात, काय काय प्रॉब्लेम्स असू शकतात, तर त्यामुळे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म लगेच फिलअप करू नका. जरा एक दिवस तुम्ही थांबा. ह्यात जो तुम्हाला टाईम पिरियड दिला आहे 14 जुलैपासून ते 24 जुलैपर्यंत, या टाईम पिरियडमध्ये कधी पण तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि ही डेट्स पुढे चेंज पण होते, म्हणजे एक्सटेंड पण होते. म्हणजे ह्या इकडे तुम्हाला स्टार करून दिलं आहे, म्हणजे ही डेट्स पुढे चेंज पण होऊ शकते. आणि दरवर्षी सीड सेल थोडेफार डेट्स चेंज करतात, थोडे एक्सटेंड करतात. बट आता सध्यापुरती सीड सेलने 24 जुलैपर्यंत तुम्हाला टाईम पिरियड दिला आहे. या टाईम पिरियडपर्यंत तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून घ्यायचं आहे. याच्या खाली जर आपण बघितलं, इकडे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ही स्टेप दिलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड. आता हा ऑनलाईन मोड थ्रू तुम्हाला एक प्रोसेस दिलेली आहे. इकडे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन हे तुम्हाला दोन्ही मेथड दिले आहेत. सगळ्यात पहिले आपण बघूया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाईम पिरियड काय आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाईम पिरियड हा 15 जुलैपासून ते 25 जुलैपर्यंत असणार आहे. म्हणजे सायमल्टेनियसली तुमच्या रजिस्ट्रेशनसोबतच ही प्रोसेस चालणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे जर तुम्ही आता 15 जुलैला तुम्ही जर फॉर्म फिलअप केलात
15 जुलैला तुम्ही फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्ही लगेच तुमचे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ऑनलाईन पण तुम्ही व्हेरीफाय करू शकता आणि ऑफलाईन पण तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ऑनलाईनची मेथड काय आहे आणि ऑफलाईनची मेथड कशी असणार आहे ही पण तुम्हाला इथे प्रोसेस दिलेली आहे. प्रोसेस फॉर ई स्क्रुटनी मोड म्हणजे ई स्क्रुटनी जर तुम्ही सिलेक्ट केलं, ई स्क्रुटनी म्हणजे काय की जर तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची मेथड चूज केलीत तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत तुमचे स्कॅन करायचे आहेत. जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला स्कॅन करायचे आहेत आणि तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अपलोड तुम्ही कशावरनंही करू शकता. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल किंवा कॉम्प्युटरवरनं करू शकता, स्मार्टफोन असेल तर स्मार्टफोनवरनं करू शकता, कनेक्टेड टू द इंटरनेट फ्रॉम एनीवेअर. तुम्ही इंटरनेटवरनं कधी म्हणजे कॉम्प्युटरवरनं किंवा स्मार्टफोनवरनं तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्ही अपलोड करू शकता. बट मी हे सजेशन देईन की जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा कॉम्प्युटर असेल तर त्याच्यावरनं तुम्ही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा. जे पण तुमचा फॉर्म आहे हा तुम्ही कॉम्प्युटरवरनं फिलअप करा. कारण की मोबाईलवर कसं स्क्रीन आपल्याकडे छोटी असते तर त्याच्यामुळे आपल्याला सगळे डिटेल्स काही दिसत नाहीत नीट. तर त्याच्यामुळे तुम्ही मोबाईलवर जरा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं जरा अवॉइड करा. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर वगैरे असेल तर त्याच्यावर तुम्ही फिलअप करू शकता किंवा जवळपासच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन पण तुम्ही फिलअप करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला खाली काय दिलं आहे, सच कॅन्डिडेट नीड नॉट हॅव टू विजिट FC फॉर द व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे जी पण मुलं ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करतील तर त्या मुलांना कुठल्याही FC सेंटरवरती व्हिजिट करायची गरज लागणार नाही आहे. FC सेंटर म्हणजे काय, FC सेंटर हे एक तुमचं कुठलंही इंजिनिअरिंग किंवा फार्मसीचं कॉलेजेस असतं जिकडे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होत असतात. सो जर तुम्ही तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन मोड ही जर तुम्ही चूज केली तर तुम्हाला कुठल्याही FC सेंटरवरती किंवा आपण त्याला SC सेंटर पण बोलतो म्हणजे स्क्रुटिनी सेंटर, तर तुम्हाला कुठल्याही FC सेंटरवरती तुम्हाला व्हिजिट करावी लागणार नाही आहे. सिम्पली तुम्ही ऑनलाईन सिलेक्ट करून तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत आणि ते ऑनलाईन एका कॉलेजमध्ये जातात. ते सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे तुमचे व्हेरीफाय करून जातात. तर तुम्हाला कुठल्याही व्हेरिफिकेशन सेंटरवरती व्हिजिट करायची गरज लागणार नाही आहे. त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे हा ऑनलाईन व्हेरीफाय होणार आहे FC सेंटरवरनं ई स्क्रुटिनी मोड थ्रू. आता ई स्क्रुटिनी मोड जर तुम्ही सिलेक्ट केलं आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये काही एरर नाही सापडला, जर कुठलाही एरर नाही सापडला तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे हा व्हेरीफाय होईल आणि कन्फर्म होऊन जाईल. बट जर कुठल्या तुमच्या फॉर्ममध्ये काही पण एरर सापडला, काय काय मुलांना त्यांच्या फॉर्म फिलअप करताना काय काय मिस्टेक करतात, काय काय म्हणजे चुकी करतात, त्यांचं नाव बरोबर फिलअप नाही करत, चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करतात. सो जर तुमच्या फॉर्ममध्ये काही एरर सापडला तर तुमचा जो फॉर्म आहे हा रिव्हर्ट बॅक केला जाईल, म्हणजे तुमच्याकडे परत पाठवला जाईल आणि तुमच्याकडे फॉर्म परत पाठवल्यानंतर तुम्ही जे डिटेल्स आहेत हे तुम्ही करेक्ट करून परत तो फॉर्म इथे सबमिट करू शकता. तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे. जर काही पण चुकी झाली तर तुमचा फॉर्म परत रिव्हर्ट बॅक करून येणार आहे. म्हणजे परत तुमच्याकडे पाठवतात, ते तुम्हाला सांगतात की ही डिटेल तुमची चुकली आहे, ही डिटेल तुम्ही करेक्ट करून परत आम्हाला फॉर्म इथं सबमिट करून द्या. सो ते डिटेल्स तुम्ही करेक्ट करून परत तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. आता ह्या इकडे तुमचं होतं ई स्क्रुटिनी मोड बाबत, म्हणजे जर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं तर तुम्हाला कुठल्याही SC सेंटरवरती व्हिजिट करावं लागणार नाही. तर हे सगळे डिटेल्स दिले होते. आता जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं, इकडे तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी मोड पण तुम्हाला दिलेला आहे. जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं, फिजिकल स्क्रुटिनी मोड म्हणजे काय, तुम्हाला ऑफलाईन व्हेरीफाय डॉक्युमेंट करायचे असतील, काही पण तुमचे डॉक्युमेंट असतील जर तुम्हाला ऑफलाईन व्हेरीफाय करायचे असतील तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड हा सिलेक्ट करू शकता. तो जे पण कॅन्डिडेट्स हे फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करतील सो सच कॅन्डिडेट शॅल व्हिजिट दी फॅसिलेशन सेंटर, म्हणजे तुम्हाला FC सेंटरवरती व्हिजिट करावं लागेल. जे पण तुम्ही FC सेंटर ऑनलाईन सिलेक्ट केलं असेल, ॲक्च्युली जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करता तर त्या तिकडे तुम्हाला FC सेंटर सिलेक्ट करायचा एक ऑप्शन दिला जातो. कुठे ऑप्शन दिला जातो, कसं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त एक तुम्ही समजून घ्या की तुम्हाला FC सेंटर सिलेक्ट करायचं एक लिस्ट तुम्हाला दिली जाते. त्याच्यापैकी तुम्ही जवळपासचे FC सेंटर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्या FC सेंटरवरती जाऊन तुम्ही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही सिलेक्ट जे आहे ते व्हेरीफाय करू शकता. इकडे तुम्हाला टाईम दिला जातो. जो पण तुम्हाला टाईम आहे हा तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. तो जो पण तुमचा टाईम अलॉट केला असेल तर त्या टाईमामध्ये जाऊन तुम्ही ते डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता. आता फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी ऑफलाईन व्हिजिट करावं लागतं तुमच्या त्या FC सेंटरवरती. बट जर तुम्ही ऑनलाईन सिलेक्ट केलात म्हणजे ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलात तर तुम्हाला कुठल्याही FC सेंटरवरती व्हिजिट करावी लागणार नाही आहे. ऑनलाईनच तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय होऊन जातील. सो हे झालं तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची मेथड. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला टाईम पिरियड दिला आहे 15 जुलैपासून ते 25 जुलैपर्यंत. आता हे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढची तुमची स्टेप असणार आहे ती आहे तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता नक्की ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे, सगळ्यात पहिले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय आहे मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे. तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते, जर तुम्ही आधीची व्हिडिओ नसेल बघितली तर परत मी तुम्हाला सांगतो. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सगळे तुम्हाला रँक्स प्रोव्हाइड केले जातात, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की तुमचं ऑल ओव्हर महाराष्ट्रमधनं जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्या कॅटेगरी वाईज ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं तुमची जी पण काही कॅटेगरी असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुमचा किती रँक आहे तर हे सगळं तुम्हाला ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजतं. तर नक्की ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी डिक्लेअर होणार आहे तर त्याची पण तुम्हाला डेट दिलेली आहे 27 जुलै.
27 जुलैला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे। आता त्याच्यानंतर तुम्हाला सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेससाठी तुम्हाला एक टाइम पिरियड दिला जातो। इकडे तुम्हाला दिलेला आहे सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी, म्हणजे जर तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जेव्हा तुमची डिक्लेअर होते तर त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता नक्की तुमचे डिटेल्स काय आहेत, तुम्ही काय डिटेल्स फिलअप केले, तुमची कॅटेगरी काय आहे, तर सगळे डिटेल्स त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये दिलेले असतात। प्लस त्याच्यामध्ये सगळे तुमच्या रँक्स पण दिलेल्या असतात। बरीच मुलं विचारत होती दादा रँक्स कधी येणार, तर हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सगळे तुम्हाला रँक्स दिसणार आहेत। आता जर तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण मिस्टेक असेल तुमच्या पर्सनल डिटेल्समध्ये तर तुम्ही हे ग्रीव्हन्सेस रेज करू शकता। ह्या ग्रीव्हन्सेसमध्ये जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे ग्रीव्हन्सेस रेज करू शकता, कंपल्सरी नाहीये। जर काही मिस्टेक वगैरे झाली असेल फॉर्म फिलअप करताना आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला रिअलाइज झालं असेल की अरे बापरे माझ्या फॉर्ममध्ये ही मिस्टेक आहे, तर तुम्ही हे ग्रीव्हन्सेस रेज करू शकता। सीईडी सेल ही तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड करते। ग्रीव्हन्सेस रेज करायचा टाइम काय आहे, 28 जुलैपासून ते 30 जुलैपर्यंत, म्हणजे 30 जुलैपर्यंत तुम्ही हे तुमचे ग्रीव्हन्सेस रेज करू शकता। 28 जुलैपासून ते 30 जुलैचा हा तुम्हाला टाइम पिरियड दिलेला आहे ग्रीव्हन्सेस रेज करण्यासाठी। आता एकदा तुम्ही हे ग्रीव्हन्सेस रेज केले तर त्याच्यानंतर तुमची एक फायनल मेरिट लिस्ट येते, डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट। आता फायनल मेरिट लिस्टमध्ये जर तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण मिस्टेक वगैरे झाली असेल ती तुम्ही ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये करेक्ट केली तर ती डिटेल्स सगळे करेक्ट होऊन तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये दिसतं। आणि फायनल मेरिट लिस्टची तुम्हाला डेट काय दिली आहे, 2 ऑगस्ट तुमची ही फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे। आता ह्याच्यानंतर ते शेड्यूल अजून सीईडीसीने प्रोव्हाइड नाही केलं आहे, म्हणजे नक्की तुमचं ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आहे, कॅपराउंड 1 किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत असणार आहे, नक्की किती कॅपराउंड होणार आहे, तर ह्या रिगार्डिंग अजून काय सीईडीसीने पुढची प्रोसेस दिलेली नाहीये। सध्यापुरती आपल्याला फक्त फायनल मेरिट लिस्ट पर्यंत शेड्यूल आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे। पुढचे शेड्यूल तुम्हाला सीईडी सेल लवकरच प्रोव्हाइड करेल। बट जे तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे म्हणजे कॅपराउंड 1 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही लगेच तुमची फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर लगेच तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होते। तर त्याच्यामुळे तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी आत्तापासूनच कॉलेज लिस्ट प्रिपेअर करायला सुरुवात करा। आता सध्या तरी तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट पर्यंत शेड्यूल प्रोव्हाइड केलं आहे, ह्याच्या पुढचे शेड्यूल पण लवकरच सीईडी सेल प्रोव्हाइड करेल, तर ते पण मी तुम्हाला अपडेट करीन। आता जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल, तुम्हाला ही जर शेड्यूलची पूर्ण पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे, तर त्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। आता सगळ्यात पहिली तुम्हाला जी स्टेप कंप्लीट करायची आहे ती आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची, म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे। आजपासून हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेला आहे। आता जर मी वेबसाईटवर बघितलं नक्की ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाला आहे की नाही, जर आपण त्या न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं, सगळ्यात पहिले मी वेबसाईट जर रिफ्रेश करून घेतो, न्यू रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक केलं तर येस तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग या इकडे सुरू झालेली आहे। बट जसे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की लगेच तुम्हाला आजच ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप नाही करायचं आहे, जरा तुम्ही वेट करा, 1-2 दिवस तुम्ही वेट करा। 1-2 दिवस झाल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायला जाऊ शकता। जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं आहे की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना काही ना काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की मागचे 2-3 वर्ष मी बघत आलो आहे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो सीईडी सेलच्या वेबसाईटवर। तर त्याच्यामुळे आजच लगेच तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायला जायचं नाही आहे। मी एक पूर्ण ट्युटोरियल व्हिडिओ अपलोड करीन, स्टेप बाय स्टेप तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे ते तुम्ही बघून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म इथे फिलअप करू शकता। सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला ऑनलाईन रजिस्टर करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला टाइम पिरियड दिलाय 14 जुलैपासून ते 24 जुलैपर्यंत। सो गाइज आय होप हे सगळं तुम्हाला शेड्यूल समजलेलं असेल। अजून तुम्हाला सीईडी सेलनी इन्फॉर्मेशन ब्रोशर पण प्रोव्हाइड केलं आहे, तुम्ही ते चेक करू शकता। हे इन्फॉर्मेशन ब्रोशर जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर ह्याची पण लिंक मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे। पूर्ण पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे, तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता। सो गाइज आय होप हे सगळं शेड्यूल तुम्हाला समजलेलं असेल। जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आता बाकी डॉक्युमेंट व्हेरीफाय कसं करायचं आहे, अजून पुढची स्टेप तुम्हाला कशी करायची आहे, स्टेप बाय स्टेप एकदम छोटी गोष्ट सगळी मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहे। तर त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर काही पण क्वेरी असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा मला इंस्टाग्रामवर पण DM करू शकता। सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ। कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे।